कॅपजेमिनाय ही मास रिक्रुटर कंपनी आहे. कॅम्पसमध्ये ही कंपनी बऱ्याचशा कॉलेजला व्हिजिट करते. गेल्या 3-4 वर्षापासून त्यांच्या ओपनिंग ह्या स्पेसिफिकली फिमेल कॅन्डिडेटसाठी आहेत. आणि मग कॅपजेमिनायमध्ये आता प्लेस झाली तर आम्हाला कॅपजेमिनाय कॉलेजमध्ये ऑन कॅम्पस आली होती. की तिने कॅपजेमिनायसाठी कसं प्रिपरेशन केलं किंवा तिच्या रिझ्युमेमध्ये काय प्रोजेक्ट्स होते. ओके, म्हणजे हे महत्त्वाचं आहे की नो ॲक्टिव्ह बॅकलॉग. मोस्टली त्यांनी सुडो कोडवरती खूप फोकस केलेला होता. सुडो कोड सगळे सुडो कोड्स होते. मग तुम्ही असं काही नोटीस केलं ज्यांनी ते टेस्टच नाही दिले त्यांना कॉलच नाही आला असं काही? हां, नाही आले त्यांना. मला माहीत पण नव्हतं तो 12th मधला मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन आहे. त्यांनी मला IIT प्लस IT ते बोलले की सॉल्व्ह कर. ॲक्च्युली आपल्याला शाळेत असायचं पॅराग्राफ रीडिंग आणि त्यावरती क्वेश्चन असायचे. म्हणजे मला आठवते असं. मग ते मला बोलले की तू लास्ट इयरला कोणता प्रोजेक्ट केला त्याच्याविषयी काही एक्सप्लेन करू शकतेस का. ते मला बोलले की तू इंजिनिअरिंग का चूज केली. म्हणजे कोडिंगच्या दृष्टीने पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनत नाही पण त्याच्याकडे कन्स्ट्रक्टर असतो. पण मी ही जी गोष्ट बोलली ती माझ्या लास्टला खूप अंगलट आली की प्रेशर हँडल करून कसं काय? त्यांना ओव्हर रायडिंगचं एक्झाम्पल सांगितलं की पप्पांना त्यांना वाटायचं की मी मेडिकल साईडला जावं पण मी ते सगळं ओव्हर राईड करून इंजिनिअरिंगला आले. वा, तुम्हाला काय चॅलेंजेस आले ग्रुपमध्ये प्रोजेक्ट करताना? ऑफिसमध्ये अशा रन टाईम सिच्युएशन्स आल्या की तुला ते समजत नाहीये, तुला ते येत नाही. बरोबर. त्या टाइमला तू गिव्ह अप करणार की ते शिकण्याचा ट्राय करणार, तू काय करशील. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोर्टवेब पॉडकास्ट सिरीजमध्ये. तर आपण आता कॅपजेमिनाय या कंपनीबद्दल बोलत आहोत. कॅपजेमिनाय ही मास रिक्रुटर कंपनी आहे. कॅम्पसमध्ये ही कंपनी बऱ्याचशा कॉलेजला व्हिजिट करते. मेनली तर यांचे फिमेल कॅन्डिडेट जास्त फोकस असतं की फिमेल कॅन्डिडेटचा काउंट हा कॅपजेमिनायमध्ये आता वाढत चाललेला आहे. कारण गेल्या 3-4 वर्षापासून त्यांच्या ओपनिंग ह्या स्पेसिफिकली फिमेल कॅन्डिडेटसाठी आहेत. सो जे कोणी फिमेल कॅन्डिडेट अशा MNC कंपनीमध्ये जाऊ इच्छितात जिथे चांगलं वर्क कल्चर आहे, सो त्यांनी हा पॉडकास्ट नक्की बघायला पाहिजे. या पॉडकास्टमधून तुम्हाला काय म्हणजे नॉलेज मिळू शकतं. तर आता जसं आपल्यासोबत आज नंदिनी आहे, ती तिचा फ्लो सांगणार आहे की तिने कॅपजेमिनायसाठी कसं प्रिपरेशन केलं किंवा तिच्या रिझ्युमेमध्ये काय प्रोजेक्ट्स होते, तिचा इंटरव्ह्यूचा फ्लो कसा होता, ॲप्टी वगैरेमध्ये काय क्वेश्चन होते. यामुळे आपल्याला त्या दिशेने प्रिपेअर करणं सोपं पडू शकतं आणि आपण देखील कॅपजेमिनाय क्रॅक करू शकतो. सो चला तर स्टार्ट करूया आजच्या इंटरेस्टिंग पॉडकास्टला. सो हॅलो नंदिनी. हाय, मी नंदिनी वांगणे. मी SITS नरेमध्ये आत्ता लास्ट इयरला आहे आणि मी आत्ता कॅपजेमिनायमध्ये प्लेस झालेली आहे. तर मी कोर्टवेबमध्ये बूट कॅम्पपासून आहे. हो का? खूप जुने स्टुडंट आहे म्हणजे तुम्ही. आणि मग कॅपजेमिनायमध्ये आता प्लेस झाली तर आम्हाला कॅपजेमिनाय कॉलेजमध्ये ऑन कॅम्पस आली होती. बरोबर. तर ते सुपर सेटला रजिस्ट्रेशन होतं कॅपजेमिनायचं सगळं. त्यामुळे की मग आम्ही सगळ्यांनी रजिस्टर केलं आणि त्याचा क्रायटेरिया 6.5 CGPA पाहिजे होता ओव्हरऑल आणि नो ॲक्टिव्ह बॅकलॉग्स होते. ओके, म्हणजे हे महत्त्वाचं आहे की नो ॲक्टिव्ह बॅकलॉग. ॲक्टिव्ह बॅकलॉग नको होतं त्यांना. त्याच्यानंतर मग त्यांनी आम्ही रजिस्ट्रेशन वगैरे केले. त्याच्यावर 20 मार्चच्या आसपास रजिस्ट्रेशन केलं. त्याच्यानंतर की 6 एप्रिलला मग आम्हाला मेल आला की टेस्ट आहे ऑनलाईन ॲप्टिट्यूड. यावेळेस मे बी बहुतेक आहे ना खूप फास्ट घेतले त्यांनी. कारण त्यांची प्रोसेस थोडी लेंदी असते. पण यावेळेस महिनाभराच्या आधीच इंटरव्ह्यू सगळं आवरून ठेवलेलं. त्याच्यानंतर मग ॲप्टिट्यूडसाठी त्यांचा मेल आला. मग ती ॲप्टिट्यूड ऑनलाईनच होती त्यामुळे ते खूप इझी गेलं. त्याच्यानंतर मग ॲप्टिट्यूडमध्ये असे वेगवेगळे सेक्शन्स होते. मोस्टली त्यांनी सुडो कोडवरती खूप फोकस केलेला होता. सुडो कोड सगळे सुडो कोड्स होते. जसं आपण क्लासमध्ये सगळे क्विजेस सॉल्व्ह करत होतो, कोड स्निपेट्स होते. त्यामुळे त्याची खूप हेल्प झाली. मग 15 ते 20 सुडो कोड्स होते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर की मग कॉम्प्युटर नेटवर्किंगचे पण खूप सारे MCQ होते त्याच्यामध्ये. नंतर इंग्लिशवरती पण डिपेंड्स MCQ होते, लाईक ग्रामर, सेंटेन्स मध्ये काही एरर्स वगैरे आहेत का ते चेक करायचं होतं. मग ॲप्टिट्यूड दिली. त्याच्यानंतर असा सेकंड पार्ट असा होता की त्याच्यामध्ये गेमिंग सेशन होते. मग ते मोस्टली काही जणांना समजले नाही की ती टेस्टला गेमिंग सेशन होते. माझ्या कॉलेजच्या पण खूप माझ्या फ्रेंड्स होत्या, त्यांनी ती टेस्ट ॲप्टिट्यूड कॉन्ट्स वगैरे केलं आणि ती टेस्ट तिथंच एंड केली. लास्टला त्यांना समजलं नाही.
मग गेमिंग सेशनमध्ये म्हणजे ते कन्सिडर ते करत होते ते राऊंड. हा नेक्स्ट तिथं आलं होतं सर की नेक्स्ट 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 क्लिक करण्यासाठी आणि त्यांनी कन्फ्युजन करण्यासाठी वरती पण डायरेक्टली सबमिट दिलं होतं. ॲप्टिट्यूड टेस्ट सबमिट आपण केली ना क्लिअर ओके. की लगेच वरती सबमिटचं ऑप्शन मग होतं. तुम्ही असं काही नोटीस केलं का? ज्यांनी ते टेस्टच नाही दिले त्यांना कॉलच नाही आला असं हा काही? नाही आले त्यांना. ओके. मग ते कम्युनिकेशन राऊंड हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बरं का, आणखी एक, जेणेकरून म्हणजे जे आता पुढे पण देतील तर ते शेवटच्या राऊंड पर्यंत कंप्लीट करा टेस्ट. म्हणजे सर कॉग्निझंटची टेस्ट पण सेम अशीच होती, त्याच्यामध्ये पण गेमिंग सेशन असतोच. ओके. मग गेमिंग सेशनमध्ये 4 गेम्स होत्या, लाईक की पहिल्यांदी मोशन चॅलेंज होतं, ग्रिड चॅलेंज होतं. मोशन चॅलेंजमध्ये कसं होतं की कमीत कमी मोशनमध्ये एक बॉल होता, तो त्या होलमध्ये टाकायचा होता. ती कमीत कमी मोशनमध्ये टाकायचा होता, ओके. कमीत कमी स्टेप्स. बरोबर. त्याच्यानंतर अजून बबल्स होते, ते स्क्रीनवरती बबल्स शो करायचे. पहिल्यांदा बबल्स शो केला, त्याच्यानंतर मग एक असं डायग्राम शो करायचे की ती सिमेट्रिकल आहे का नाही Distract याच्यासोबत. आपल्याला Distract करण्यासाठी थोडं. करण्यासाठी. मग तसे 5 डायग्राम्स असायचे आणि 5 बबल्स दाखवायचे आणि लास्टला मग ते बबल्स आपण परत क्लिक करायचे होते आपण की कुठे कुठे तुम्ही ते बबल्स पाहिले होते ते ते परत पाहिले क्लिक होते. करा. बरोबर. मग ते खूप मग असं आपण जे डायग्राम वगैरे पाहायचो मध्ये सिमेट्रिकल आहे का नाही, त्याच्यामध्ये आपण ते विसरून जायचो की पहिला बबल्सला अरे कुठे होता हा, आपण ते विसरून जात होतो. त्यामध्ये ओके. खूप असं डिस्ट्रॅक्शन होत होतं. आणि त्याच्यानंतर मग पझल्स चॅलेंज पण होते ते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ॲप्टिट्यूड दिली, ती माझी ॲप्टिट्यूड क्लिअर पण झाली. मग मला त्यांचा 2 दिवसांनी लगेच आपल्याला कळतं का ॲप्टी क्लिअर झाली की मेल? लगेच 2 दिवसांनीच मेल आली त्यांची की कम्युनिकेशनसाठी. मग काही मुलींना माझ्यासोबत ज्या फ्रेंड्स होत्या त्यांना कम्युनिकेशनसाठी पण आलं, काहींना कोडिंग राऊंडसाठी पण आलं. ओके. पण मला फक्त Communication कम्युनिकेशन साठी. आला होता. तर मग ठीक आहे, कम्युनिकेशन हे हार्डली 25 ते 30 मिनिटची टेस्ट होती. इझी होती ती टेस्ट. फक्त काही पहिल्यांदा असं सेक्शन होतं की त्यांनी काही सेंटेन्सेस दिलेले होते, ते आपल्याला रीड करायचे होते लाऊडली. प्रोनाउन्सिएशन चेक करण्यासाठी. प्रोनाउन्सिएशन चेक करण्यासाठी त्यांनी ते केलं होतं. बरोबर. त्याच्यानंतर मग ते त्यांनी एक पॅसेज ऐकवला, म्हणजे आपण ऐकायचं होतं, रेकॉर्ड केलेला होता तो. त्याच्यावरती बेस त्यांनी मग क्वेश्चन बेस विचारले. आपण ते ऐकून ते आठवून ते क्लिक करायचं होतं. ऍक्च्युली आपल्याला शाळेत असायचं पॅराग्राफ रीडिंग आणि त्यावरती क्वेश्चन असायचे, म्हणजे मला आठवते असं. हां. पण ते ऐकायचं होतं तिथं त्यामुळे. आणि त्याच्यानंतर मग ग्रामॅटिकल पण फिल इन दी ब्लँक्स होतं, लाईक प्रिपोजिशन्स सगळं त्याच्यामध्ये फिल करायचं होतं. आणि मग लास्टला असं पार्ट होता की त्यांनी एक टॉपिक दिला होता की त्या टॉपिकवरती आपण 30 सेकंद विचार करायचा आणि त्याच्यानंतर 1 मिनिट त्या टॉपिकवरती बोलायचं. मला टॉपिक आला होता की तुला मूवी कोणत्या टाईपचे आवडतात नाही का, फेवरेट. ओके. ते आलं होतं. मग मी ते कॉमेडी मूवीज खूप वगैरे खूप बोलू शकत होते. फिरेराफेरी सांगायचं, खूप बोलायला आहे. ओके. आणि मग त्या टॉपिकवरती बोलले मी 1 मिनिट. ठीक आहे. त्यानंतर मग परत ती टेस्ट संपली. त्याच्यानंतर परत मग 2 दिवसांनी 2 ते 3 दिवस गेले असतील की कॉलेजकडे लिस्ट आली होती कोण कोण सिलेक्शन झालं त्यांच्यासाठी. पण मग आधी लिस्ट आली होती, पण आम्हाला जे इंटरव्ह्यूसाठी मेल येणार होते ना, ते 1 डे बिफोरच येणार होते. म्हणजे उद्या इंटरव्ह्यू असेल तर आजच मेल येणार होते. तर मग मला नंतर काहीतरी 15 एप्रिलच्या आसपास काहीतरी मेल आला होता इंटरव्ह्यूसाठी. मग इंटरव्ह्यू साठी मग मी ते लॉग इन केलं. त्याच्यानंतर सुपरसेट वरतीच होतं, सगळी प्रोसेस सुपरसेट वरतीच आहे. बरोबर. व्हर्च्युअलच इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यू पण व्हर्च्युअलच होता. पण मी आधी पीटीसीचा पण इंटरव्ह्यू दिला होता, त्यामुळे मग आणि तो ऑफलाईन इन पर्सन टू पर्सन इंटरव्ह्यू दिल्यामुळे मला असं जास्त काही भीती वगैरे नाही वाटली. त्याच्यानंतर मग आणि माझा इंटरव्ह्यूवर पण खूप सपोर्टिव्ह होता. मग त्यांनी इंटरव्ह्यू स्टार्ट झाला. मग त्यांनी मला इंट्रोड्यूस वगैरे करायला सांगितलं, फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे विचारलं. त्यांनी सगळ्यात असा एक प्रश्न विचारला की तिथं मला असं वाटलं की मी खरं बोलू की आता काय बोलू. काय प्रश्न होता? ते मला बोलले की तू इंजिनिअरिंग का चूज केली. तू काय आन्सर दिलं मग? मी बोललं की मला हसायला आली की नाही का, मी आता काय सांगू. मग मी त्यांना बोललं की ना मला टेक्नॉलॉजी वगैरे शिकायचं होतं, मला 12th मध्ये IT सब्जेक्ट चूज केला, मला तो छान वाटला, इंटरेस्टिंग वाटला, त्यामुळे मी चूज केलं. मग त्यांनी मला नेक्स्ट क्वेश्चन केला की मग तू सिंहगडच का चूज केलं, सिंहगड का केलं. मग मी त्यांना बोललं की सर ॲक्च्युली मला CETला मार्क्स पडले, मग मी ते फॉर्म भरलं, मग मला सिंहगड कॉलेज लागलं, दोन्ही टाइम पण मला सिंहगडच लागलं. मी त्यामुळे घेतलं. ते बोलले ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि मग म्हणले की बाकी याचं खरं रिझन हेच होतं का, म्हणजे ते टेक्निकल आवडतं म्हणून तुम्ही IT मध्ये आलात की दुसरं रिझन पण आहे? नाही, माझं इंजिनिअरिंग करायचं असं काही नव्हतं. म्हणजे फुटबॉल सारखं आयुष्य आहे थोडक्यात. असं फिक्स नव्हतं की इंजिनिअरिंगच करायचं होतं मला. त्याच्यानंतर मग त्यांनी थोडंसं नॉर्मली क्वेश्चन्स वगैरे मी इंट्रोड्यूस वगैरे केलं. पप्पांचं वगैरे त्यांनी विचारलं, ते खूप सपोर्टिव्ह होते. ते बोलले की तुम्ही मग कॉलेजला आला, तुम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट कशा असता आम्हाला चांगलं माहिती आहे. ते म्हणजे नाही का असं खूप आणि कम्फर्टेबल केलं, त्यामुळे थोडं त्यांनी मला की तुम्ही अभ्यास वगैरे किती करता, काय करता, आम्हाला सगळं माहिती, तुम्ही काय करता कॉलेजमध्ये. म्हणलं ठीक आहे. मला हसायला येत होती, पण मी नाही लाईक कंट्रोल केलं की ठीक आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं की तू इंटर्नशिप काय केली आहे.
तर मग Okay. मी फ्लटरचीच इंटर्नशिप केली होती, त्यामुळे मी सांगितलं की मी फ्लटरमध्ये इंटर्नशिप केली. तिथे पण त्यांनी मला क्रॉस क्वेश्चन्स केला की मी आज खूप सारे इंटरव्ह्यू घेतले. मुलांनी पायथन, डिजांगो याच्यामध्ये म्हणजे वेगळे वेगळे इंटर्नशिप केले होते आणि सिंहगडचे शक्यतो ते कोड सॉफ्ट आहे ना, त्याच्यामध्येच इंटर्नशिप करतात. मग असं तुम्ही का युनिक चूज केलं? वा. तर मी बोललं की मला फ्लटर शिकायचं होतं, मला मोबाईल ॲप्लिकेशनची जास्त आवड होती आणि स्पेशली म्हणजे ते क्रॉस प्लॅटफॉर्म आहे आणि सिंगल कोड बेस आहे, त्यामुळे मग मी ते शिकून गेले. ठीक आहे, ते मला बोलली की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग त्याच्यावरती तू काही प्रोजेक्ट्स बनवले का? तर मग मी रेझ्युमेमध्ये स्टुडिओ ॲपचा प्रोजेक्ट टाकला होता, पण तो एसके फ्लाईटनी बनवला होता, क्लासमध्येच बनवला होता आम्ही तो. तर तो टाकला होता. तर मग मला त्यांनी त्याच्यावरती ते बोलले की तू फ्लो एक्सप्लेन कर की का बनवला, आयडिया का? तर मी त्यांना Okay. सांगितलं की मला लोकल डेटाबेस वगैरे त्याची माहिती करून घ्यायची होती, मला सगळं अच्छा. लर्न करायचं होतं. तर मी टू डू ॲप चूज केलं. सिम्पल ॲप होती, पण मी त्यामुळे ते बनवलं स्टार्टिंगला. मी तेच बरोबर. टाकलं होतं रेझ्युमेमध्ये. मग त्यांनी मला जास्त काही क्रॉस क्वेश्चन्स नाही केले. ते मला बोलले की तुला कोणते विजेट्स आवडतात वगैरे नाही का, तुझं फेवरेट काय आहे, तुला डिझायनिंग वगैरे आवडतं का? तर मी बोललो हो सर आवडतं, मी त्यामुळे शिकली ते. मग त्यांनी मला नंतर प्रोजेक्ट्सचं पण विचारलं. मग ते मला बोलले की तू लास्ट इयरला कोणता प्रोजेक्ट्स केला त्याच्याविषयी काही एक्सप्लेन करू शकतेस का? मग मी IoT बेस्ड प्रोजेक्ट केला होता. स्मार्ट ब्लाइंड स्टिक बनवली होती आम्ही Okay. व्हिज्युअली इम्पेअर्ड पीपलसाठी. ओके. मग त्याच्यावरती विचारलं त्यांनी खूप सारी, मग कंपोनंट्स वगैरे सेन्सर्स वगैरे त्या हां, रिलेटेड गोष्टी. कंपोनंट्स वगैरे त्यांनी मला विचारले. तर मग त्यांनी मला तिथे क्रॉस क्वेश्चन केला की तू रास्पबेरी पाई यूज केलाय, तर मग तू तिथं Arduino IDE का नाही यूज का केला? नाही यूज केलं? हां, बरोबर. मग मी त्यांना सांगितलं की ते रेंडरिंग वगैरे फास्ट होऊ शकत नव्हतं, आम्हाला इमेज कॅप्चर करायच्या ओके. होत्या गुड गुड. ते प्री प्रोसेसिंगसाठी. सो मग आम्ही रास्पबेरी पाय हे केला. तर ठीक आहे, मग ते काही नाही बोलले. त्याच्यानंतर मग त्यांनी मला टेक्निकल इंटरव्ह्यूकडे म्हणजे नाही UPSच्या कन्सेप्ट, मग ते बोलले की कोणती लँग्वेज तू प्रेफर करशील, जावा, CPP? त्यांनी ऑप्शन दिला मला जावा या CPP. तर मी त्यांना बोललो की सर मी CPP पण येते, मी रिझ्युमेमध्ये CPP पण टाकलं होतं, हां. पण बोललं की सर मी जावावरती जास्त हँड्स ऑन आहे, मी जावा प्रेफर करेल. मग त्यांनी मला जावावरती विचारलं की तुला कन्सेप्ट्स काय माहितीत UPSच्या, त्या पिलर्स सांग. मग मी जस्ट वरती सांगितलं की इनकॅप्सुलेशन वगैरे, ॲब्स्ट्रॅक्शन वगैरे Inheritance वगैरे वरती सांगितलं. मग त्यांनी मला इन डेप्थमध्ये विचारायला सुरुवात केली सगळी की ॲब्स्ट्रॅक्शन काय असतं माहिती आहे का? मग विचारलं. त्यानंतर त्यांनी विचारलं की ॲब्स्ट्रॅक्शन ॲब्स्ट्रॅक्ट क्लास करतो, तिथे किती % ॲब्स्ट्रॅक्शन असतं तुला माहिती आहे का? वा. मग मी त्यांना सांगितलं 0 to 100% 0 to 100. ॲब्स्ट्रॅक्शन वा. असतं वगैरे आणि इंटरफेस थ्रू पण आपण अचीव करू शकतो ते पण बरोबर. सांगितलं. मग ते स्टॅटिक मेथड्स वगैरे इंटरफेसला जावा 8 नंतर आलं, मी ते पण त्यांना मग ठीक आहे ते बोलले की मग ऑब्जेक्ट तयार करू शकते का तू? मी बोललो सर ॲब्स्ट्रॅक्शन क्लासचा ऑब्जेक्ट आपण तयार नाही करू शकत. बरोबर. कन्स्ट्रक्टर असतो का त्याच्यामध्ये? म्हणलं हो सर कन्स्ट्रक्टर असतो त्याच्यामध्ये, पण आपण ऑब्जेक्ट नाही तयार करू शकत. महत्वाचा पॉईंट आहे हा खूप. हां. आपण जास्त फोकस करतो या पॉईंटवर, कारण म्हणजे कोडिंगच्या दृष्टीने पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनत नाही, पण त्याच्याकडे कन्स्ट्रक्टर कन्स्ट्रक्टर असतो. असतो. मग ठीक आहे, आपण ते क्लासमध्ये आणि मी नोट्स प्रॉपर लिहून घेतलेल्या होत्या. त्याच्यानंतर मी रिवाईज केलं इंटरव्ह्यूच्या सकाळी आधी ते. त्यामुळे मला खूप हेल्पफुल झालं क्लासमुळे, नाही का असं काही लोडच नाही आला इंटरव्ह्यूसाठी. ओके. गुड. त्याच्यानंतर मग इनहेरिटन्स वगैरे विचारलं त्यांनी. मला बोलले की तू टाईप्स सांग इनहेरिटन्सचे. मी सांगितले सगळे टाईप्स आणि मी बोललो की मल्टिपल इनहेरिटन्स जावा सपोर्ट नाही. चालत नाही. बरोबर. ठीक आहे, ते बोलले म्हणजे चालतच नाही का? मी म्हणलं हां, म्हणजे क्लास थ्रू नाही चालू शकत, मग डायमंड प्रॉब्लेम वगैरे येतात, वा. तर मग आपण इंटरफेस थ्रू करू शकतो. बरं ठीक आहे, ते बोलले ओके चालेल. मग त्याच्यानंतर मला त्यांनी लास्टला विचारलं की तुझ्या स्ट्रेंथ आणि विकनेस काय आहेत, मध्येच विचारलं. मग मी त्यांना बोललं की सर मला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात आणि मी जास्त प्रेशर असेल तर तो हँडल करू शकते इझिली. पण मी ही जी गोष्ट बोलली ती माझ्या लास्टला खूप अंगलट आली की प्रेशर हँडल करू शकते. कसं काय? आणि मग त्यांनी मला एक क्वेश्चन केला. ते बोलले की ठीक आहे तुझ्यापाशी पेन पेपर आहे का? मी म्हणलं हो सर आहे. ते बोलले पेन पेपर घे. ठीक आहे, मी पेन पेपर घेतला. त्यांनी मला मला माहीत पण नव्हतं तो 12th मधला मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन आहे. त्यांनी मला IIT प्लस IT ते बोलले की सॉल्व कर डायरेक्टली. मला डायरेक्टली फायनल आन्सर सांग काय येतं आणि 2 मिनिट वेळ देतो बोलले तू सॉल्व कर. 1 मिनिट तर मी सिरियसली हायपर झाले, पण शो नाही केलं की हायपर झाले. मला आधी समजलं नाही काय करू. मग मी त्यांना विचारलं की मी 0 to 9 डिजिट कन्सिडर करू शकते का? ते बोलले का? तू 12th करून इंजिनिअरिंगला आली ना, मग तुला थोडंसं काहीतरी आठवतंय का? मी बोललं की सर आत्ता मला काही आठवत नाही आहे, सॉरी. मी असं बोललं त्यांना. ठीक आहे, ते बोलले की तुला इमॅजिनरी नंबर वगैरे काही आठवतंय का 12th मधलं? मग मी बोललं थोडंसं स्ट्रेस आलता मला, पण मी शो नाही केला. मग मला आठवलं -1 वगैरे असतं, ते रूट -1 असते आईची व्हॅल्यू. मग ते पुट वगैरे केलं तिथं आणि मग थोडंसं हायपर झाली होती. मग मी 2 मिनिटपेक्षा जास्त वेळ घेतला मी. मग ते सर बोलले की प्रेशर हँडल होतोय का? पॉइंट पकडला. हां, मला बोलले प्रेशर हँडल होतोय का तुला? मी बोललं हां सर मी करते सॉल्व, फक्त वेट 2 सेकंड. मग मी सॉल्व केलं. त्याच्यानंतर त्याचा आन्सर 0 वगैरे आलं. ठीक आहे सर बोलले ओके गुड, काही प्रॉब्लेम नाही.
मग त्यांनी परत मला जावाचे थोडेफार क्वेश्चन्स केले की रॅपर क्लास वगैरे काय आहे ते पण विचारलं. वा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉलिमॉर्फिझमचं पण विचारलं त्यांनी मला, ओव्हर रायडिंग ओव्हरलोडिंग वगैरे सांग. तर आपण क्लासमध्ये जे एक्झाम्पल्स घेतले होते Real time रिअल exam. टाइम एक्झाम्पल्स वगैरे ते सांगितलं. मी त्यांना ओव्हर रायडिंगचं एक्झाम्पल सांगितलं की पप्पांना त्यांना वाटायचं की मी मेडिकल साईडला जावं, पण मी ते सगळं ओव्हर राईड करून इंजिनिअरिंगला आले. वा. ते मग त्याच्यावरती पण हसले. मग अशा प्रकारे एकदम म्हणजे सगळं कॅज्युअली इंटरव्ह्यू झाला, असं काही स्ट्रेस नव्हता किंवा असं. पण इंटरव्ह्यूवर खूप सपोर्टिव्ह होतं. नाही म्हणजे ते तसंच असतं, कारण त्यांचा इयर ऑफ एक्सपिरियन्स जास्त असतो आणि त्यांनाही छान वाटतं की फ्रेशरला काय नॉलेज आहे आणि तुमच्या आता रेझ्युमेमध्ये गोष्टी आहेत, तुम्ही एवढं बोलतायत, क्वेश्चन वगैरे आन्सर व्यवस्थित करतायत, तर त्यांनाही छान वाटतं की अरे स्वतःहून केल्याचं ते कळून जातं. आम्हाला पहिल्या 1-2 मिनिटातच कळतं की हा व्यक्ती क्रॅक करू शकतो इंटरव्ह्यू, कारण तो एक्सपिरियन्स पण असतो आणि ते कॉन्फिडन्स दिसतो की अरे हे स्वतःहून प्रोजेक्ट केल्यानुसारच बोलतायत. ठीक आहे. आणि अजून पण त्यांनी मला एक कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंगचं होतं ना, Okay. म्हणजे मला पीटीसीच्या इंटरव्ह्यू मध्ये पण त्यांनी हा क्वेश्चन केला होता, त्यामुळे पण मी नंतर रिवाइज कधी केलं नव्हतं ते, नाही का, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोड करू शकतो का आपण, त्यांनी मला विचारलं. येस. आणि आर यू शुअर असं मला त्यांनी 2-3 वेळा विचारलं. मी Okay. बोललो हो करू शकतो आपण कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. तर ठीक आहे, मला बोलले तू कोड लिहू शकते का, नोटपॅड वरती लिहू शकते का. मी बरोबर. म्हणलं हो सर लिहू शकते. मग मी एक्सप्लेन करायला लागले की मी असा कोड लिहिल सर, एक मी ऑब्जेक्ट तयार केला, त्याला मी आर्ग्युमेंट पास केले, तर मला मॅन्युअली कन्स्ट्रक्टर लिहावा लागेल, बरोबर. आणि जर नाही केले तर आपला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बरोबर. होईल. तर मग 2 कन्स्ट्रक्टर पण आपण लिहू शकतो. म्हणलं सर वेगळे 2 ऑब्जेक्ट वा, तयार वा, केले वा. तर मग ते मला बोलली की ओके बेटा नको लिहूस कोड. बरोबर, ठीक आहे, कारण ते- एक्सप्लेनेशन मध्येच हां. क्लिअर होतं. आणि मग मला बोलले जावामध्ये कॉपी कन्स्ट्रक्टर आहे का, तू ओ. एक्सप्लेन कर मला. म्हणजे जावा कॉपी कन्स्ट्रक्टर जावामध्ये आहे का नाही. ओके. मी बोललो की सर म्हणजे तुम्ही सांगितलेले की 2-3च ते आर्ग्युमेंट पॅरामीटराइज ते कन्स्ट्रक्टर होते, तर मी बोललो कॉपी कन्स्ट्रक्टर हा सर सीपीपी मध्ये. ते म्हणले आर यू शुअर. म्हणलं सर जावामध्ये इनबिल्ट नाहीये, पण युजर डिफाईन करून आपण लिहू शकतो कॉपी वा. कन्स्ट्रक्टर. मग ठीक आहे, मग मी कॉपी कन्स्ट्रक्टर जावा आपलं सीपीपी मधले एक्सप्लेन केलं, ते रेफरन्स वगैरे पाठवू बरोबर. शकतो, रिप्लिकेशनसाठी यूज केला जातो. आणि मग ते सांगितलं, मग ते गुड बोलले मला. आणि तिथंच मला बोलले होते ते की जर तू अशी आत्ता कॅपजेमिनीमध्ये सिलेक्ट झाली तर तुला पुढे नाही का, तुला आवडेल का काम करायला आमच्यासोबत वगैरे, तू रिलोकेट होऊ शकतीस का. ओके. मी त्यांना बोललो की हो होऊ शकते रिलोकेट वगैरे. आणि जेव्हा तो मला मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन केला ना, तेव्हा त्यांनी विचारलं की ऑफिसमध्ये अशा रन टाइम सिच्युएशन्स आल्या की तुला ते समजत नाहीये, तुला ते येत नाही, त्या टाइमला तू गिव्ह अप करणार की ते शिकण्याचा ट्राय करणार, तू काय करशील, की कोणाची हेल्प घेशील. मी बोललो की सर मी स्वतःहून शिकण्याचा ट्राय करेल, लर्न करेल सगळ्या गोष्टी. वा, गुड. आता मी एक नोटीस केलेला पॉईंट असा होता की म्हणजे आता तुम्हाला कसं वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज येत आहेत, जसं की आता जावामध्ये कॉपी कन्स्ट्रक्टरचा क्वेश्चन आला, एखादं फक्त जावा शिकलेला व्यक्ती असेल ना, ते थोडं पॅनिक होतं हां की अरे कॉपी कन्स्ट्रक्टर ही टर्म जावामध्ये ऐकलेलीच नसते, कारण तिथे ती टर्मच नाही. तुम्ही सीपीपीला मॅप केलं, हां. तुम्ही सीपीपी एक्सप्लेन करू शकला, त्यावरनं कळून जातं की 2 लँग्वेजवरती हँड्स ऑन दिसतोय. हां हे खूप प्लस पॉईंटमध्ये जातात. म्हणजे मी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की जे पॉडकास्ट बघतायत की मल्टिपल लँग्वेज आपण ज्या ओओपीच्या शिकतो त्या अशाच कंपॅरिझननी शिकल्या पण पाहिजेत, की इथे का गरज आहे सीपीपी मध्ये कॉपी कन्स्ट्रक्टरची आणि जावामध्ये का गरज नाही, जावा कशा पद्धतीने हँडल करू शकतो कॉपी कन्स्ट्रक्टर, हे माहिती पाहिजे. हे खूप छान पॉईंट वाटला मला. आपण येऊया पुढच्या क्वेश्चनकडे. जसं तुम्ही म्हटलं की तुमच्या रेझ्युमेमध्ये तुम्ही किती प्रोजेक्ट्स ऍड केले होते, मध्ये 3 प्रोजेक्ट्स ऍड केले होते. कोणते कोणते होते ते? फ्लटरचा होता, टू ऍप्स ऍड केला होता, नंतर Yes. जावा एपेक्स यूज करून पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट केली होती, ते Okay. डेटा. आणि लास्टला माझा तो कॉलेजवाला केला होता. ओके. last म्हणजे असे yearचा. 3 प्रोजेक्ट हां. तुमचे होते आणि ते सगळे तुम्ही स्वतः हां. केलेले प्रोजेक्ट आहेत मेन. म्हणजे आता तुम्ही सुपर एक्सचा पण पार्ट होतात. नाही, Super ओके. तो X नव्हता. कुठल्याच सुपर एक्सला नव्हते का तुम्ही? सुपर एक्सच्या आधीच्या बॅचच्या आहात म्हणजे? हा बूट कॅम्पच्या बॅचची मी. ओके. आमचं सुपर एक्स जरा उशिराच चालू झाले म्हणजे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही खूप जुने स्टुडंट आहे असं आपण बोलू शकतो. सेकंड इयरच्या फर्स्ट सेमिस्टरलाच क्लासला होते. हो का? हा गुड गुड. म्हणजे आम्हाला छान वाटतं की तुम्हाला सगळं व्हेरिएशनमध्ये नॉलेज आहे. म्हणजे बूट कॅम्प म्हणजे तुम्ही CCPP DSA वगैरे हां. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी येतात. चांगलं, गुड. बरं ठीक आहे. मग तुम्ही आता तुम्ही जे प्रोजेक्ट केले त्या रिलेटेड मला विचारायला आवडेल की तुम्ही टीममध्येच प्रोजेक्ट केलेला असेल की इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट आहे तुमचा कोणता? ॲपचा तर इंडिव्हिज्युअलच केला होता क्लासमध्ये फ्लटरच्या बॅचला. आणि पर्सनल फायनान्स मॅनेजमेंटचा जो होता ना तो ग्रुपमध्ये केला होता. ओके. मग तुम्हाला काय चॅलेंजेस आले ग्रुपमध्ये प्रोजेक्ट करताना? आता कसं आहे, आता सुपर एक्स आपल्याकडे कन्सेप्ट आहे. जर तुम्ही त्याचा पार्ट असते तर माझ्याकडे ते बोलायला होतं की अरे आपणच इथे टीम बनवतोय, टीममध्ये ते बॉन्डिंग राहतं आणि थोडं मॉनिटर करायला मेंटर्स असतात, त्यामुळे ते होऊन जातं. बट आता तुमच्या सिनरीमध्ये तसं नव्हतं. हां
तुम्हाला पार्टनर तिथे घ्यायचं होतं त्याच्यामध्ये, तर तुम्हाला ते काय चॅलेंजेस आले नेमके? सर क्लासमेट म्हणजे माझे जे पार्टनर्स होते ना ते आपल्या ऑनलाईन बॅचलाच होते जावाच्या. ओके. त्यामुळं त्यामुळं त्यांच्यासोबतच मी प्रोजेक्ट केला आणि ते आम्हाला खूप इझी गेलं. सगळ्या गोष्टी वाटून वाटून घेतल्या होत्या, म्हणजे तू हे पार्ट कर, मी हा पार्ट करेल, असं केल्यामुळे ते खूप इझी गेलं. आणि थोडेफार कॉन्फ्लिक्ट्स तर ग्रुपमध्ये येतात. येतातच. ओके, ठीक ते आहे. आम्ही समजून घेतलं की काय प्रॉब्लेम आहे किंवा बोलून गोष्टी सॉर्ट केल्या. म्हणजे हा प्लस पॉईंट कुठे राहू शकतो तुमचा? आता कसं होतं, आपण कंपनीमध्ये गेल्यानंतर आपल्याच ओळखीचा व्यक्ती असेल याची गॅरंटी नाही, की म्हणजे मित्रमैत्रिणीच ग्रुपमध्ये असतात याची काही गॅरंटी नसते. आता तुम्ही जरी कॅपजेमिनायला मास रिक्रुटर कंपनीमधून गेला असाल तरी वेगवेगळे ग्रुप मेंबर्स मिळू शकतात, आणि अशा सिनारीमध्ये कोणाची कोडिंगची लेवल काय आहे, कोण काय वेने विचार करतं हे आपल्याला माहीत नसतं. तर ते कोपअप करता पण आलं पाहिजे बाकीच्यांसोबत. सो तुमच्याकडे हा प्लस पॉईंट तर आहेच आहे. सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स ऐकलेला असेल. फार डिटेल तिने एक्सप्लेन केलेला आहे की तिचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स कसा होता, काय गोष्टी होत्या. तुम्ही जर प्रत्येक पॉईंट नीट फोकस केला तर तुमच्या स्वतःहून लक्षात येईल की आपण काय काय गोष्टी प्रिपेअर केल्यानंतर आपण कॅपजेमिनाय क्रॅक करू शकतो. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू नंदिनी.